नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या 2 बॉर्डर रांगोळ्या. अगदी सोप्या आहेत बघा रोज काढण्यासाठी. रोज दरवाजासमोर आपण रांगोळी काढत असतो, त्यासाठी ह्या 2 बॉर्डर रांगोळ्या आहेत. अगदी सणासुदीलासुद्धा तुम्ही या रांगोळ्या काढल्या तरी खूप सुंदर दिसतात. फक्त आपण बॉर्डर रांगोळी जरी काढली दरवाजासमोर तरी छान दिसते. जास्त काही आणखी वेगळी रांगोळी काढण्याची गरज लागत नाही, अशी जर रांगोळी आपण काढली तर. आता महाशिवरात्र येत आहे, तर त्यासाठीसुद्धा तुम्ही ही रांगोळी दरवाजासमोर काढू शकता. आता बरेच ताईंची मला कमेंट येते की एवढा कुठे वेळ असतो रांगोळी काढायला. तर कसं आहे माहिती आहे, आपण वेळ काढला, आपल्याला जी गोष्ट आवडत असते त्यासाठी आपण वेळ काढला की नक्कीच वेळ निघतो. जास्त वेळ काही लागत नाही बघा. रोज आपण जर रांगोळी काढली तर प्रॅक्टिस होऊन जाते, आपला सराव होतो आणि पटकन रांगोळी होऊन जाते, जास्त वेळ लागत नाही. तर बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की थोडंसं कोणतीही कला, आपण एखादी कला कुठलीही जोपासली तर नक्कीच आपलं जीवन त्या कला सुंदर करत असतात. आणि जेव्हा आपण ही रांगोळी काढत असतो किंवा कोणतीही तुम्ही चित्रकला किंवा गायन, कोणतीही कला घ्या, जेव्हा आपण ते करत असतो तेव्हा आपण जे आपलं काही टेन्शन आहे ते सगळं आपण विसरून जातो बघा त्यामध्ये, आणि एकदम आपण तल्लीन होऊन जातो. तर रांगोळी काढताना बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. जे आपले संसारामधले रोजचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण सगळे विसरून जात असतो. त्यासाठी बघा, एकतरी कला माणसाने आयुष्यामध्ये जोपासायला हवी. त्यामुळे काय होतं, आपलं आयुष्य अगदी सुंदर होतं. जे काही टेन्शन आहेत ते आपण सगळे विसरून जात असतो. तर ही रांगोळी आणि मी आणखी तुम्हाला काही खूप साऱ्या गप्पा त्यामध्ये मी सांगणार आहे, किंवा काही टिप्स पण मी सांगणार आहे. बघा, जर रांगोळी आता काढायची असेल तुम्हाला तर बरोबर योग्य अंतर घ्यायचं आहे बघा. 2 सेंटीमीटर तुम्ही छोटी फुलं काढणार असाल तर 2 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे, किंवा मोठी काढणार असाल तर 3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. अगदी तुम्ही सुरुवातीला पट्टीने घेतलं आणि नंतर अंदाजे पण तुम्हाला अगदी पटकन ते अंतर घेता येतं. आपल्याला एकदम सराव झाला की आपल्याला ते बरोबर अंतर घेता येतं आणि व्यवस्थित काढता येतं. थोडंसं जास्त घाई गडबड करायची नसते. अगदी हळूवारपणे रांगोळी काढायची असते बघा. जी आपली बोटाची चिमूट आहे ना रांगोळीची, तेव्हा आपल्याला बारीक डॉट द्यायचे असतात किंवा बारीक रांगोळीची रेष काढायची असते तेव्हा घट्ट पकडायची आहे, आणि जेव्हा तुम्हाला जाड रेष काढायची असते तेव्हा थोडीशी सैल रांगोळी सोडायची आहे. अगदी थोडे दिवस जरी, 4 दिवस जरी आपण रोज रांगोळी काढली तर नक्कीच प्रॅक्टिस होऊन जाते आणि आपण झटपट रांगोळी काढू शकतो. आता बघा, यामध्ये मी 2 रांगोळ्या दाखवल्या आहेत. त्या सुरुवातीची रांगोळी थोडीशी कलरफुल आहे आणि अगदी सणासुदीला काढण्यासाठी पण खूप सुंदर आहे बघा. त्याची फुलं काढली, जोडीने मी फुलं काढलेली आहेत आणि त्याच्या बाजूला पानं काढलेली आहेत. अगदी सुंदर दिसते बघायला. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघा किती छान दिसतो. आता दुसरी जी रांगोळी आहे ती खूप सोपी आहे, कोणालाही काढता येईल. अगदी ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही त्यांनासुद्धा ही रांगोळी काढता येईल बघा. फक्त मी पिवळ्या रंगाने डॉट देऊन घेतलेला आहे. तुम्ही बोटाच्या मदतीने जरी ह्याला आकार दिला किंवा एखाद्या छोट्या बाटलीचं झाकण घेतलं आणि त्याला आकार दिला, फक्त साईडने पसरवायचं आहे बघा. ते कलर मध्ये फक्त आपण डॉट दिल्यानंतर मध्ये एक गोल करून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, सगळ्या बाजूने त्या पाकळ्या सारख्या येतील. तर मध्ये मी लाल रंगाचा डॉट दिला, त्यामुळे कसं बघा फुलाला कसं उठाव आलेला आहे. आता दोन्ही बाजूनी जी आहेत ती छोटी छोटी फुलं काढली. आता एवढीही जरी रांगोळी आपण दरवाजासमोर काढली तरी खूप सुंदर दिसते बघा. फक्त सफेद रंगाने जरी तुम्ही काढली ही रांगोळी आणि त्यावरती हळदी कुंकू टाकलं तरी खूप छान दिसते. आता ही रांगोळी सफेद रंगाने काढून त्यामध्ये कमळ किंवा फुलं असं दरवाजासमोर खूप शुभ असतं. आपण जर काढलं तर कमळ तर सर्व देवांना प्रिय असतं, तुम्हाला माहीतच आहे. तर बघा, मी ही पण एकदम सोपी रांगोळी आहे. फक्त 3 फुलं काढून मध्ये पानं काढलेली आहेत आणि जे कळीची फुलं आहेत ते एक एक तुरा काढून एक एक कळी काढलेली आहे बघा. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन रांगोळ्या मी माझ्या चॅनलवर दाखवत असते. बघा रांगोळ्या आणि शिका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.